तरवीर यात्रेला मी गेले नव्हते, तर मला आज जायचं होतं देवदर्शनासाठी आणि सकाळी आमच्या गुलाबाच्या झाडाला एवढी छान फुलं आली होती, ते घेऊन जायचं आहे मला दत्त महाराजांना, कारण आज आहे गुरुवार, तर येताना दर्शनही घेता येईल. आणि आमच्या गुड्डूची आज थोड्या वेळ स्कूल आहे, तर त्याची मी वाट पाहत होते खिडकीतनं कधी येत आहे ते. तेव्हा आल्यानंतर माझं आवरून घेतलं मी, त्यांनी मुलांनी त्यांचं आवरलं आणि आम्ही सगळे जाणार आहे, कारण त्या दिवशी यात्रेला मुलांना शाळेला सुट्टी नव्हती, त्यामुळं आम्ही गेलो नव्हतो. आणि आत्ता आमचा प्रवास चालू झाला आणि जाताना महाराजांचंही दर्शन घ्यायचं आहे. तर ही कोंडव्यामध्ये आता काही महिन्यापूर्वीच महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झालं आहे आणि पहिली शिवजयंती आहे, त्यामुळं खूपच छान वाटत होतं. आम्हीही जाताना दर्शन घेतलं आणि खूप भारी वाटत होतं, असं प्रसन्न एकदम. आणि ह्या रस्त्याच्या मधोमध आहे आणि एकदम भव्य असा पुतळा उभारलेला आहे आणि महाराजांची मूर्ती तर खूपच छान वाटत होती. त्यानंतर आमचा पुढचा प्रवास चालू झाला. लगेच आमच्या गुड्डूलाही भूक लागली, त्यानंतर त्याला खायला घ्यायला वडापाव घेतले आणि मला उपास आहे तर वेपर्स. तर असाच प्रवास आमचा चालू झाला. आणि आमच्या वीरला चालू होतं, तर आमच्या गुड्डूचं चालू होतं चांगल्याला भेटायचं आहे, मला दिसेल का. तर त्याचं काय नशीब काय माहिती, आम्ही गाडीतनं उतारलं आणि तो लगेच तिथं आला होता. आणि आता यात्रा 8 दिवसापूर्वी संपली आहे, त्यावेळेस काय आमचं येणं झालं नाही. हा आहे चांगल्या, तर त्याचं नाव आहे शुभम. आम्ही आमच्या गुड्डूला त्याचं सारखं व्हिडिओ पाहत बसतो, त्यामुळं त्याला भेटायचं होतं. आणि तो मंदिरातही होता बसलेला आमच्यासोबतच तिथं. त्यानंतर दर्शन घेतलं आणि गेल्या वर्षी आम्ही यात्रेला आलतो तेव्हा काय बाहेरून दर्शन घेऊन गेलो होतं, तर ह्या वर्षी छान दर्शन झालं, गाभाऱ्यात निवांत बसलोत. आणि असं देवदर्शन निवांत झालं तर खूप भारी वाटतं आल्या सर. आणि मला देवदर्शन करायला खरंच खूप आवडतं. त्यानंतर रस घेतला उसाचा, आता उन्हाळा चालू झाला आहे तर ऊन लागतं त्यामुळं. आणि आता दर्शन घेऊन निघालं आहे पुढे, तर आत्ता जायचं आहे नारायणपूरला. तर ही वरती जो दिसत आहे ते आहे पुरंदर किल्ला, तर इथूनच रोड आहे वरती जाण्यासाठी. पण आता खूप उशीर झाला आहे आणि आता नारायणपूर म्हणजे ते एवढ्या सुंदर भाज्या असतात. आणि त्यानंतर मी आता माझ्या दत्त महाराजांचं दर्शन घेतलं आणि मी आलेलं गुलाबाचे फूल ठेवून दिलं आणि सगळ्यांकडे छान असं मला इथं आल्यावर खूप भारी वाटतं आणि मी मस्त दर्शन घेतलं. त्यानंतर अगरबत्त्या तर भरपूर आहेत, पण ही बाळूमामाच्या नावाची दिसली त्यामुळे तीही घेतली. आणि आज आमच्या गावाकडे बाळूमामाची पालखी येणार आहे, तर त्यानंतर आता भाज्या घेऊन आम्ही निघालो आहे घराकडे. आणि हे गुड्डूने घेतलेलं खेळणं. आणि आत्ता लगेच गुड्डूचं चालू झालं, ऑस्करवाडीचे जे सूरज आणि ते व्हिडिओ काढतात अक्षयदादा, त्यांना भेटायचं आहे. तर त्यांच्याही आता आलं होतं, पण ते कुठं मुंबईला गेले होते उद्घाटनासाठी आणि त्यांची स्टीम होती फक्त, तिथंही मिसळ खाल्ली. आणि आता आमचा पुढचा प्रवास चालू झाला. आजचा दिवस तर खूपच छान गेला. आम्ही 2 वाजता बाहेर पडलो होतो आणि आता रात्रीचे 8 वाजायला आले आहेत. त्यानंतर मला घ्यायचा होता केक, कारण कुठे गेलं तर स्वीटमध्ये खूप आवडतो केक, त्यामुळे केक घेतला आणि हे आणलेल्या भाज्या. तर आजचा दिवस माझा खूप छान गेला शिवजयंती